वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर संतोष भैया देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि ह्या हत्येचं मूळ हे खंडणी स्वरूपात होतं। म्हणजे अगोदर खंडणी मागण्यात आली आणि त्याच्यानंतर खंडणी दिली गेली नाही म्हणून माफियांनी गुंडांनी त्यांची निर्गुण हत्या केली। तर याच्या बाबत तुम्हा सर्वांना माहिती आहे की चार्जशीट दाखल झालेली आहे। काही आरोपी अटकेत आहेत, काही एक जण फरार सुद्धा दाखवलेला आहे आणि ही जी चार्जशीट दाखल केलेली आहे ही ह्याच्यामध्ये काही अशा खाचखळगे ठेवलेले आहेत की जेणेकरून आरोपी यांना त्याचा फायदा होऊ शकतो। परंतु ह्या चार्जशीटमध्ये हा जो खुनाचा घटना घडली याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी होते त्यांच्याबाबत चकार शब्दसुद्धा नाही। म्हणजे हे सगळी घटनाक्रम घडत असताना पोलीस अधिकारी काही त्यांच्यासोबत होते आरोपींसोबत। त्यांना त्या आरोपीला शोधण्यासाठी ज्या 200 गाड्या काढल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत पोलिसांच्या सोबत सुद्धा हे आरोपी होते। आणि ज्यावेळेला संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावेळेला पोलिसांना याची कल्पना होती की त्यांना कुठे घेऊन नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कोण अत्याचार करत आहेत। हे सर्व असं असूनही याच्यामध्ये ज्यांच्या घरात या खंडणीचा कट शिजला, खंडणी मागितली गेली, असे धनंजय मुंडे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे जिकडे घटनाची सुरुवात झाली त्यांचंही नाव नाही आहे। तर असे बरेच काही लोक आहेत की ज्यांचे नावं ह्या चार्जशीटमध्ये नाही आहेत, तर त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आपला आवाज उचलण्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यासाठी। तर नक्कीच हा संतोष भैया देशमुख यांचा जो लढा आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा आहे, त्याच्यामध्ये आवाज उठवण्याची जबाबदारी तुम्हा माझी सर्वांची आहे, आपल्या सर्वसामान्याची आहे। तर राजेश महाजन अधिकारी जे आहेत, पुन्हा पाटील, गीते, धनंजय मुंडे, बालाजी तांडेल, शिवलिंग मोराळे, डॉक्टर वायबासे आणि त्यांची पत्नी सारंग अंधाळे, SP बारगळ आणि PI भागवत शेलार हे काही अधिकारी आहेत। त्यांची नावं आहे ज्यांनी ह्या सगळ्या अशा क्रूर घटनेला त्यांचा सहभाग आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचा पाठिंब्यामुळेच हे सगळे कृत्य घडलेले आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस प्रशासनामध्ये जर काही कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत तर काही भ्रष्ट अधिकारीसुद्धा आहेत। तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मोहीम ही चालवली गेलीच पाहिजे आणि संतोष भैया देशमुख हत्याकांडामध्ये जे भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। त्यांचंही नाव ह्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे, त्यांनाही अटक झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे।